गॅस सिलेंडरसाठी रांगा, पेट्रोल डिझेलसाठी रांगा हे मागच्या काही दिवसात भारतामध्ये दिसलेलं चित्र. अगदी पेट्रोल पंपावर रॉकेल विकण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली, कारण भारतापुढचा एनर्जी क्रायसिस वाढत चालला होता. अगदी भारतात एनर्जी लॉकडाऊन लागणार का अशाही चर्चा झाल्या. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धात स्ट्रेट ऑफ हुर्मुझ बंद करत इराणने जागतिक तेल व्यापाराचं नाक आपल्या मुठीत धरलं. पण रशियाकडून वाढवलेली क्रूड ऑइलची आयात आणि इराणने मित्र राष्ट्र म्हणून भारताच्या जहाजांना स्ट्रेट ऑफ हुर्मुझमधून प्रवास करण्याची दिलेली मुभा यामुळे एनर्जी क्रायसिस काहीच दिवसात संपेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता या युद्धात एंट्री झाली आहे हुथी बंडखोरांची. येमेनमधल्या हुथी बंडखोरांनी इस्रायलवर हल्ला केला. इराणची प्रॉक्सी असलेल्या हुथी बंडखोरांच्या युद्धामधल्या एंट्रीने फक्त इस्रायलच्याच अडचणी वाढणार नाहीयेत, तर भारतापुढचं संकट सुद्धा वाढणार आहे. हुतींची एंट्री जगापुढचा एनर्जी क्रायसिस कसा वाढवू शकते, याचा भारताला कसा फटका बसू शकतो, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हुती हे येमेनमधले शियापंथीय बंडखोर. त्यांना येमेनमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचंय. यासाठी त्यांना पाठिंबा आहे इराणचा. आर्थिक मदतीपासून शस्त्रास्त्र पुरवण्यापर्यंत हुतींना सगळी मदत इराणकडून मिळते. पण हुती बंडखोर हे फक्त येमेनमध्ये हल्ले करण्याइतपत मर्यादित राहत नाहीत, तर इराणच्या मदतीला नेहमी धावून जातात, इराणच्या शत्रूंना घेरून. मागच्या महिन्यात इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतरच हुतींनी फिंगर्स ऑन द ट्रिगर अशी वॉर्निंग इस्रायलला दिली होती आणि 28 मार्चला त्यांनी दक्षिण इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक मिसाईल्स फायर केली. इस्रायलच्या आर्मीने ही मिसाईल्स आपण इंटरसेप्ट केल्याचा दावा केला असला तरी हुतींनी जोवर इस्रायल, इराण आणि हिजबुल्लावर होणारे हल्ले पूर्णपणे थांबवणार नाही तोवर आमचे हल्ले सुरूच राहतील असा इशारा दिलाय. साहजिकच अमेरिका आम्ही युद्ध संपवणार असा दावा करत असली तरी आता इस्रायल अमेरिकेच्या अडचणी आणखी वाढल्याचं चित्र आहे. पण जे दोन देश इराणच्या सर्वोच्च नेत्याला एका हल्ल्यात संपवू शकतात, ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे, त्या इस्रायल अमेरिकेला हुती बंडखोर अडचणीचे कसे ठरू शकतात? मुळात या दोन देशांना, खास करून अमेरिकेला, इराणला आवरणं जमेना झाले. इराणचीच प्रॉक्सी असलेल्या हिजबुल्लाने लेबनॉनमध्ये इस्रायलला गुंतवून ठेवलंय. अशा वेळी येमेनच्या हुतींचा वार गंभीर ठरतो, कारण त्यांच्या टप्प्यात रेड सी आहे आणि बाब अल मांदेबची सामुद्रधुनी सुद्धा. मुळात हुती बंडखोरांना हलक्यात घेऊन चालत नाही, कारण ते येमेनचा उत्तर पश्चिम समुद्र किनारा पूर्णपणे कंट्रोल करतात. रेड सीवरच्या काही पोर्ट सिटीजवर त्यांचा पूर्ण होल्ड आहे आणि इथून जवळच बाब अल मांदेबची सामुद्रधुनी आहे. त्यात या हुती बंडखोरांकडे अँटी शिप मिसाईल्स आहेत, नेव्हल माइन्स आहेत, हल्ला करू शकणाऱ्या स्पीडी बोट्स आहेत आणि ड्रोन सुद्धा. अर्थात हे सगळं त्यांना इराणनेच पुरवलंय. पण याचा वापर करून 2023 मध्ये त्यांनी रेड सी मध्ये कित्येक शिप्सवर हल्ले केले होते. याचीच पुनरावृत्ती आत्ता होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण धोक्याची घंटा वाजण्याचं कारण आहे बाब अल मांदेबची सामुद्रधुनी. रेड सी आणि गल्फ ऑफ एडन या दोन भागांना जोडणारा भाग म्हणजे बाब अल मांदेबची सामुद्रधुनी किंवा स्ट्रेट ऑफ बाब अल मांदेब. एका बाजूला येमेन आणि दुसऱ्या बाजूला एरिट्रिया आणि जिबौती असे दोन आफ्रिकन देश, या दोन्हीच्या मध्ये ही सामुद्रधुनी आहे. अरेबियन सी मधून ही सामुद्रधुनी पार केली की पुढे सुएझचा कालवा लागतो आणि त्याच्या पुढे युरोप. त्यामुळेच युरोप ते एशिया हा समुद्री व्यापार सुरळीत ठेवायचा असेल तर बाब अल मांदेबची सामुद्रधुनी सेफ असणं, इथून जहाज पास होणं महत्वाचं आहे. पण हुती बंडखोर ऍक्टिव्ह झाले की त्यांचं पहिलं टार्गेट असतं रेड सी आणि बाब अल मांदेबची सामुद्रधुनी. ही सामुद्रधुनी युरोप एशियाच्या व्यापाराचं महत्वाचं केंद्र आहे. जागतिक व्यापाराच्या 12% व्यापार या सामुद्रधुनीमधून होतो. भारत, चीन आणि आखाती देशांची जहाजं या सामुद्रधुनीमधून पुढे जातात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10% ग्लोबल ऑइल शिपमेंट्स इथून पास होतात. यात LNG आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचा वाटा मोठा आहे. ज्याप्रमाणे स्ट्रेट ऑफ हुर्मुझ तेल व्यापारासाठी महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे स्ट्रेट ऑफ बाब अल मांदेब सुद्धा महत्वाचा आहे. एवढंच नाही तर इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरीज आणि इतर गोष्टींचा व्यापार सुद्धा याच मार्गाने होतो. या आधी सुद्धा हुतींनी बाब अल मांदेबच्या सामुद्रधुनीमधून किंवा रेड सी मधून पास होणाऱ्या जहाजांना लक्ष्य केलं होतं. सध्या त्यांनी इस्रायलवर मिसाईल्स टाकले असले तरी असा अटॅक केलेला नाही. अजून तरी बाब अल मांदेब मधून जहाजं पास होत आहेत. अगदी अमेरिका आणि इस्रायलचे झेंडे असलेली जहाजं सुद्धा पास होत आहेत. पण हुतींनी यातल्या एखाद्या जहाजाला जरी टार्गेट केलं तरी ग्लोबल मार्केटमधली सप्लाय चेन विस्कळीत होऊ शकते. कारण
रिस्क तयार झाली तर शिपिंग कंपन्या आपली जहाजं बाब मांदेबमधून नेणार नाहीत, इन्शुरन्सच्या किमती वाढतील, अगदी हल्ला झाल्याची अफवा जरी पसरली तरी शिपिंग कंपन्या आपला मार्ग बदलतील, ज्यामुळे ही सप्लाय चेन पूर्णपणे विस्कळीत होईल. जर बाब मांदेबमधून जायचं नसेल तर केप ऑफ गुड होपच्या मार्गाने म्हणजे पूर्ण आफ्रिकेला वळसा घालून या शिप्सला प्रवास करावा लागेल, ज्यामुळे क्रूड ऑइलची किंमत पर बॅरल $1 ते $2 वाढू शकते. प्रवासाचा वेळ 10 ते 15 दिवसांनी वाढू शकतो, म्हणजेच तुटवडा निर्माण होणार आणि किंमत प्रचंड वाढणार. इराणने जर आमचं क्रूड ऑइल बाहेर पडू शकत नाही तर आम्ही ती संधी कोणालाच देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हुर्मुझ आणि स्ट्रेट ऑफ बाब मांदेब हे दोन्ही चोक पॉइंट इराणने बंद केले तर सगळ्या जगाला याचे परिणाम भोगावे लागतील हे नक्की. 2023 मध्ये जेव्हा इस्रायलने गाझावर हल्ला केला होता तेव्हा हुतींनी इस्रायलवर अटॅक केलेच, पण रेड सी मध्ये काही जहाजं सुद्धा लक्ष केली, त्यामुळे तिथून होणारी शिपमेंट 50% कमी झाली होती, जे पूर्ववत होण्यासाठी 2025 ते 6 महिने जावे लागले होते. हुतींनी ऑक्टोबर 2025 मध्ये इस्रायल आणि हमासमध्ये सीज फायर झाल्यानंतर आपले हल्ले पूर्णपणे थांबवले होते. त्यामुळे त्यांची सध्याच्या युद्धात एंट्री होणं हे प्रचंड मोठं चॅलेंज ठरू शकतं. पण मित्र राष्ट्र म्हणून भारतीय जहाजं स्ट्रेट ऑफ हुर्मुझ मधून नेण्यासाठी इराणने परवानगी दिली आहे. तरी भारताचं संकट कसं काय वाढू शकतं, तर इथं काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. जरी स्ट्रेट ऑफ हुर्मुझ भारतासाठी खुलं असलं तरी अजूनही इथून पूर्ण क्षमतेनं शिपमेंट होत नाहीयेत. त्यामुळेच भारताने रशियाकडून क्रूड ऑइलची आयात वाढवली आहे. सध्या भारत रशियाकडून दिवसाला 1.8 मिलियन बॅरल्स क्रूड ऑइल घेतोय, पण हा आकडा 2.2 मिलियन पर्यंत वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. भारताला पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही रशियाकडून होणारी आयात महत्त्वाची आहे, पण मॅटर होऊ शकतो तो इथेच. रशियातून भारतात येणारं क्रूड ऑइल हे भूमध्य समुद्र, सुएझ कॅनल, रेड सी, बाब मांदेब, अरबी समुद्र आणि मग भारताची जामनगर, मँगलोर इथली बंदरं असा प्रवास करून येतं. म्हणजेच रशियातून येणाऱ्या क्रूड ऑइलला बाब मांदेब पार करावं लागतं आणि अडचण होण्याची शक्यता आहे ती इथेच. कारण जर रशियन क्रूड ऑइल भारतात येणं थांबलं तर भारतात मोठा तुटवडा निर्माण होऊन पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात आणि प्रसंगी एनर्जी लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रशियाचं सगळंच क्रूड ऑइल सुएझच्या कालव्यातून पुढे येत नाही, तर काही शिपमेंट्स या केप ऑफ गुड होपच्या मार्गाने सुद्धा येतात, पण त्यासाठी खर्च जास्त आहे, वेळ जास्त आहे आणि पायरेट्समुळे रिस्क सुद्धा. भारतापुढचं संकट वाढण्याचा विषय फक्त एनर्जी क्रायसिसचा नाहीये तर ट्रेड क्रायसिसची सुद्धा शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आडवे तिडवे टॅरिफ लावायला सुरुवात केल्यानंतर भारताने युरोपियन युनियन सोबत मदर ऑफ ऑल डील्स हे ट्रेड डील केलं. या माध्यमातून भारत टेक्स्टाईल, फार्मा आणि इंजिनिअरिंग गुड्स युरोपमध्ये पाठवतो. ही निर्यात भारताच्या इकॉनॉमीमधला महत्त्वाचा भाग आहे, पण या निर्यातीला बाब मांदेबमुळे अडथळा तयार झाला तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट पासून सगळ्याच गोष्टी वाढतील. त्यातही हुतींनी रेड सी टार्गेट केला आणि हल्ले सुरूच ठेवले तर ऑइलच्या ग्लोबल शिपमेंट पासून ट्रेड पर्यंत अडचण भारताचीच होणार आहे. साहजिकच संकट आणखी गडद होईल. इस्रायल वर्सेस हमास संघर्षावेळी हुती बंडखोरांनी 2 वर्ष रेड सी मध्ये आपली दहशत ठेवली होती. त्यामुळे आता जर इस्रायलला चेक द्यायचा असेल तर हमास, हिजबुल्ला आणि हुती या ट्रिपल एचचा इराण पुरेपूर वापर करणार हे नक्की. त्यामुळेच जोवर हिजबुल्ला आणि इराणवरचे हल्ले पूर्णपणे थांबणार नाहीत तोवर माघार घेणार नाही अशी घोषणा हुतींनी केली आहे. त्यांचा जोर सध्या इस्रायलवर मिसाईल्स टाकण्यावर असला तरी रेड सी आणि बाब मांदेब मुठीत घेतल्याशिवाय हुती स्वस्थ राहणार नाहीत. त्यामुळेच इस्रायल घेरलं गेलं असलं तरी संकट भारतापुढचं वाढणार आहे. तुम्हाला काय वाटतं, रशियन क्रूड ऑइल भारतात येण्याचे मार्ग हुतींमुळे अवघड होतील का, की भारताला यावर मार्ग काढता येईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.